नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. स्वातंत्र्य योद्ध्यांच्या स्वप्नातील भारत घडवणे हीच खरी आदरांजली. ॲडव्होकेट कृष्णा पाटील. रामानंद नगर येथे आचार्य शांताराम बापू गरुड प्रबोधन व्याख्यानमालेस प्रारंभ. संत रविदास, संत तुकाराम ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्व महापुरुषांनी एका समृद्ध आणि शोषणमुक्त भारताचे स्वप्न पाहिलं होतं. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध होणं आवश्यक आहे, असे प्रतिपादन ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांनी केलं. आचार्य शांताराम बापू गरुड प्रबोधन व्याख्यानमालेत स्वतंत्र योद्ध्यांच्या स्वप्नातील भारत या विषयावर ते बोलत होते. यावेळी प्रशांत नलवडे यांचा जिल्हा परिषद समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच ॲडव्होकेट पाटील लिखित नियतीचे खटले या पुस्तकाचे लोकार्पण व्ही.वाय. पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमाला आदम पठाण, मारुती शिरोडे, श्रीमती माधवी शिंदे, कल्पना मलमे, हिम्मतराव मलमे, सुनील गुरव, गोपाळराव मिसाळ, विठ्ठलराव फाटक, विक्रम शिरतोडे, इंगळे सर, कॉम्रेड दीपक घाडगे, बबन मदने, गायकवाड काका, बानू नाना आणि कवी संदीप नाझरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संतांनी पाहिलेले बेगमपुरा व शिवरायांचे स्वराज्य प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असा सूर या व्याख्यानमालेत उमटला. रामानंद नगर जिल्हा परिषद समिती मतदारसंघातून निवड झाल्याबद्दल प्रशांत नलवडे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. यावेळी नियतीचे खटले हे पुस्तक पाल्यांवर सुसंस्कृत करणारे व कुटुंब वाचवणारे असल्याचे मत व्ही.वाय. पाटील यांनी व्यक्त केले. या प्रसंगी आदम पठाण, मारुती शिरतोडे, माधवी शिंदे, कल्पना मलमे, हिम्मतराव मलमे, सुनील गुरव, गोपाळराव मिसाळ, विठ्ठलराव फाटक, विक्रम शिरतोडे, इंगळे सर, कॉम्रेड दीपक घाडगे, बबन मदने, गायकवाड काका, बाबू नाना, कवी संदीप नाझरे आदी मान्यवर उपस्थित होते. आणि अंतर्गत जे आक्रमण आहे ते जातीय व्यवस्थेचं आहे, धर्माचं आहे आणि वेगवेगळ्या अंधश्रद्धांचं आहे, धर्माच्या मार्फत होणाऱ्या शोषणाचं आहे. या सगळ्या आक्रमणांना त्यांनी हातून लावायचा प्रयत्न केला. तिथल्या समाजाला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. ते सगळे स्वतंत्र योग्य आहेत असं मला थोडं जाणवत आलं. आणि मग पहिल्यांदा या देशाचा भारतवर्ष जे आहे, हा भारत देश आहे, थोडा हिंदुस्थान ज्याला बरोबर, हा भारत कसा असावा, कुठल्या प्रकारचा असावा, अशी स्वप्न बघणारी जी लोक होती त्यामध्ये मला असं